कोल्हापूर दौऱ्यामध्ये महायुतीच्या 3 नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। अजित पवार गटाच्या केपी पाटील आणि एवाय पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे। तीनही नेते राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। राधानगरीमधील दादा गटाचे 2 पाटील पवारांच्या भेटीला, एक आहेत दादा गटाचे केपी पाटील आणि दुसरे एवाय पाटील। आणि त्याचबरोबर भाजप नेते राहुल देसाई यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली। तीनही नेते राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। केपी पाटील हे कोल्हापूरमधील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत। 2004 आणि 2009 मध्ये 2 वेळा राधानगरी भुदरगडमधून ते आमदार म्हणून निवडून आले। तर 2014 आणि 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय। एवाय पाटील हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। काही दिवसांपूर्वीच पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलाय। अनेक वर्ष बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते कार्यरत होते। बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा केला, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला आहे। राहुल देसाई हे राधानगरीचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र आहेत। राहुल देसाई यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता। नुकतीच पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती। राधानगरी भुदरगडची जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता असल्यानंच भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे।